संजयनगर परिसरात असणाऱ्या संभाजीनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून 2 कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली। या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद संजयनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली। पोपट भीमराव करडे राहणार जुना बुधगाव रस्ता वाल्मिकी आवाज सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी 4 गुन्हा नोंदवलेला आहे। यामध्ये शिवाजी रामा जावीर, सखुबाई शिवाजी जावीर, महेश शिवाजी जावीर, मंगल महेश जावीर सर्व राहणार वाल्मिकी आवाज सांगली यांचा समावेश आहे। दरम्यान शिवाजी रामा जावीर राहणार जुना बुधगाव रस्ता वाल्मिकी आवाज सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोपट भीमराव करडे, सुषमा पोपट करडे, नितीन भानुदास गेजगे सर्व राहणार वाल्मिकी आवाज सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। 15 दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी फिर्यादी पोपट करडे आणि त्यांच्या पत्नी जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच महेश जावीर यांनी चाकूने फिर्यादी पोपट करडे यांच्या हातावर वार केला। भांडण सोडवण्यास गेलेल्या वैशाली अशोक पारसे यांच्यावर देखील चाकूने हल्ला केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। दुसरीकडे शिवाजी जावीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी शिवाजी यांच्या पत्नी सखुबाई आणि संशयित सुषमा करडे यांच्यात पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता। तो मिटवण्यासाठी फिर्यादी शिवाजी यांची पत्नी सखुबाई, मुलगा महेश आणि सून मंगल सुषमा यांच्याशी बोलत असताना संशयितांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच लोखंडी कात्रीने महेश यांच्या डोक्यात मारहाण केल्याचं नमूद केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।